हॅलो एव्हरीवन. महाडिस्कॉमचा जेईचा पेपर जो आहे 23 आणि 24 ऑक्टोबरला जो झाला आहे, तर त्या पेपरचं थोडं कट ऑफचं ॲनालिसिस आणि पेपरची लेवल कशी होती, पेपर कसा होता आणि आता तुम्ही समोर काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीवर आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. तर कट ऑफचं ॲनालिसिस केलं तर जेई आणि एईच्या एक्झाम होती आपली, जेई आणि एई. तर दोन्ही एक्झामबद्दल मी थोडं बोलतेच, पण तुम्हाला त्याआधी सगळ्यात आधी सांगून देते की हे कट ऑफचं जे काही मी ॲनालिसिस केलेलं आहे, ती मी माझं थोडं म्हणजे ट्रान्सकोचं जो कट ऑफ होता त्या अकॉर्डिंग तो कट ऑफ बघून, त्याच्या वॅकन्सी बघून आणि आपल्या ज्या आता डिस्कॉमच्या वॅकन्सी होते एई जेईच्या, त्याचं या दोन्हीचं थोडं ॲनालिसिस करून कट ऑफ बनवलेला आहे. जो कट ऑफ बनवलेला आलेला आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. एक्झॅक्ट तुम्हाला तसाच कट ऑफ भेटेल असं बिलकुल नाही, चेंजेस असू शकतात. एखाद्या मार्कानं 1-2 मार्कांनी इकडे तिकडे झालं तर मग जो कट ऑफ सांगितला होता तो आला नाही असं बिलकुल नसते. हे जे काही आहे ते अंदाजे बनवलेला आहे. स्टुडंटनी जो काही रिस्पॉन्स दिला टेलिग्रामच्या पोलवर म्हणा किंवा अदर ठिकाणी म्हणा, कॉलवर म्हणा, त्या अकॉर्डिंग हे कट ऑफ बनवलेलं आहे. त्यामुळे एक्झॅक्ट असाच कट ऑफ असेल असं नाही, थोडेफार चेंजेस असू शकतात. हे फक्त तुमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी आहे की नाही, याच्या अराउंड जर आपले मार्क्स असते तर आपलं सिलेक्शन होऊ शकतं. पण यातून तुम्हाला बाहेर निघून ट्रान्सकोचा अभ्यास करावाच लागेल. कारण जोपर्यंत रिझल्ट येत नसते तोपर्यंत शुअरिटी बिलकुल नसते. ठीक आहे. ज्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशी तो जो कट ऑफ असेल तो रिअल कट ऑफ आणि ते जे तुमचं सिलेक्शन झालेलं असेल ते शुअर सिलेक्शन. ठीक आहे. आता जेईबद्दल जर बोलायचं म्हटलं तर जेईच्या वॅकन्सी थोड्या कमी होत्या आणि ओव्हरऑल आपण जर ॲनालिसिस केलं तर जेईचा पेपरही लेवलही खूप सोपी होती. पण सोपी जरी लेवल असली तरी निगेटिव्ह मार्किंगमध्ये जातच. तर एक्झॅक्ट जेईबद्दल डिटेलमध्ये जे कट ऑफ ॲनालिसिस आहे ते मी केलेलं नाही. आणि सिम्पल सांगायचं झालं तर तुम्हाला 100+ स्कोअर जर असेल जेईच्यामध्ये तर आपली पॉसिबिलिटी आहे असं पकडून चालणे. बाकी कॅटेगरी वाईज जर विचार केला तर जेईच्या वॅकन्सी ज्या होत्या तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, थोड्या कमी वॅकन्सी होत्या. तर त्यामुळे त्याचं पूर्ण डिटेलमध्ये ॲनालिसिस मी केलेलं नाही आहे. आता एईबद्दल जर विचार केला तर एईचं आपण थोडं डिटेलमध्ये ॲनालिसिस बघूया. तर एईच्या एक्झाममध्ये आता ओपन कॅटेगरी जर पकडली तर 100 ते 115 याच्या अकॉर्डिंग कट ऑफ राहील. हे माझं ॲनालिसिस आहे. परत एकदा सांगते, हे माझं ॲनालिसिस आहे. तर 100% हे असणारच असं बिलकुल नाही. तर ओपनसाठी जर आपण विचार केला तर 100 ते 115. तर माझ्याकडे जे काही स्टुडंटनी ॲनालिसिस दिलं त्या अकॉर्डिंग हा कट ऑफ आहे. ओबीसीचा जर विचार केला तर 90 ते 100च्या आसपासमध्ये आपला कट ऑफ राहील. एससीचा जर विचार केला तर 85 टू 100. तसंच ईडब्ल्यूएस, एसबीसी, एनटीडी, एनटीसी, एनटीबी आणि व्हीजेए. तर असा हा कट ऑफ ॲनालिसिस राहील. आणि आता वुमन्स रिझर्वेशन रिलेटेड जर बोललं तर ओपन डब्ल्यूआरचा जर कट ऑफ जर म्हटलं तर 90 ते 105च्या नियर अबाउट राहील. हा एखादा मार्ग इकडे तिकडे होऊ शकतो. एखाद्या वेळेस 89 वरही सिलेक्ट होईल स्टुडंट, असंही होऊ शकतं. तर ओबीसीचा जर विचार केला तर 85 टू 95. आता एससीडब्ल्यूआर, ईडब्ल्यूएसडब्ल्यूआर किंवा एसबीसी किंवा मग एनटीडी, एनटीसी, एनटीबी आणि व्हीजेए तर यांचा जो डब्ल्यूआरचा कट ऑफ आहे तो नियर अबाउट आपण 80 टू 90 पकडला तरी चालतो. थोडं 80च्या खाली पण जाऊ शकते. तर अशा प्रकारे ओव्हरऑल हे जे आहे कट ऑफचं अनालिसिस आहे एईच्या एक्झामचं. तर परत एकदा तुम्हाला सांगते, 100% याच्यावर डिपेंड राहू नका. व्हॉट टू डू नाऊ. आता मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं, जो काही कट ऑफचं मी अनालिसिस केलं, भरपूर स्टुडंटचं होतं की नाही मॅडम कट ऑफवर एक व्हिडिओ यायलाच पाहिजे, एक व्हिडिओ असायला पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ आहे. तसं कट ऑफबद्दल किंवा सेफ स्कोअरबद्दल मी आधी तुम्हाला सांगितलं, यामध्ये खूप सारे अझम्पशन्स असतात आणि त्याच्यानुसारच आपण थोडंसं ॲनालिसिस करतो की हां, या अकॉर्डिंग असू शकतं. आणि ते फक्त आणि फक्त एक्सपेक्टेशन किंवा एकदम एक्झॅक्ट नसतंच. आपण ॲप्रॉक्स ते कॅल्क्युलेशन करून सगळं काढलेलं असतं. तर तुम्ही त्या अकॉर्डिंग तुमचं सिलेक्शन होते का नाही होतं ते बघू शकता. पण आता आपल्याला 2 पॉसिबिलिटी आहे, सिलेक्शन होणार येस किंवा नो. आता ज्यांचं सिलेक्शन होणार त्यांना पण माहीत नाही आणि ज्यांचं नाही होणार त्यांना पण माहीत नाही आहे शुअरली. जर तुम्हाला एकदम चांगला जर स्कोअर असेल तर काही स्टुडंटचं असतं शुअरली की बाबा हां, 100% माझं सिलेक्शन होणार आहे. आणि तरी पण जिथे पॉसिबिलिटी आहे, कमी जास्त आहे त्या केस किंवा 100% आपण जेव्हा रिझल्ट येईल तेव्हाच शुअरली सगळं काही सांगू शकतो. तर
आधीची जर गोष्ट बघितली तर यस नो अशा 2 पॉसिबिलिटी आहे. तर यामध्ये यस असो किंवा नो असो तुम्हाला दोन्ही केसमध्ये आता माहिती नाहीच आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला ट्रान्सकोचा अभ्यास करावाच लागेल. तर आता पेपर झालाय आपला 1-2 दिवसही झाले पेपर होऊन. आता तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीमधून ॲक्चुअली काय होतं, की पेपर झाल्यानंतर कट ऑफचा व्हिडिओ आपण बघतोच आणि सर्च करतोच, की कट ऑफ किती असेल, किती असेल. पेपरचं ॲनालिसिस करतो आणि हे म्हणजे ॲक्चुअली नॉर्मल आहे. मी पण माझ्या वेळेस तेच केलं होतं. पेपर झाल्यावर या व्हिडिओवर बघणार, त्या व्हिडिओवर बघणार, की काय होतं कट ऑफ काय असेल. ॲक्चुअली त्यामध्ये व्हॅरिएशन असतातच, पण आपलं जे त्यावेळेस जी मेंटल सिच्युएशन असते त्या अकॉर्डिंग आपण ते करतो आणि ते नॉर्मल आहे. बट तुम्हाला ते आता 1-2 दिवस तुम्ही करणार ठीक आहे. पण आता तुम्हाला ते थांबवावंच लागेल आणि ते थांबवून तुमचं जे काही अनालिसिस आहे तुम्ही एकदाच 1 दिवस आता बसायचं. अर्धा सांगून 1 घंटा, 2 घंटे, 3 घंटे जेवढं बसायचं तेव्हा एक वेळेस बसायचं. जे अनालिसिस करायचं ते करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला परत तेच ते करत बसायचं नाही आहे. तर आता तुमच्यासमोर जी अपॉर्च्युनिटी आहे, त्याचा तुम्ही विचार करायचा आहे, त्याचं प्लॅनिंग करायचं आहे. बिलकुल स्ट्रेस घेत बसायचं नाही. जे झालंय ते झालं. त्याच्यामध्ये आपण आता चेंजेस करू शकतो का? तर बिलकुल नाहीच करू शकत ना चेंजेस. मग विचार करून काही चेंजेस होणार आहे का? नाही होणार. मग काय होणार आहे? तर जी फ्युचरमध्ये आपली एक्झाम आहे, 1 ते 2 महिन्यावर जी एक्झाम आहे आपली, एक्झॅक्ट डेट नाही आहे, एक्सपेक्टेड आहे ती सुद्धा. तर जी आपली ट्रान्सकोची एईची एक्झाम आहे, त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर व्हायचंच आहे. जर तुम्ही आता तुम्ही ज्या काही सिच्युएशनला आहे, सपोज तुमचा आता चांगला 95% अभ्यास झालेला आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की नाही माझं सिलेक्शन होऊन जाईल आणि आता तुमचे जे काही समोरचे दिवस आहे सपोज 1, 2, 3, 4, 5 असे XYZ 30 डेज पकडू आपण. 30 दिवसामध्ये आपला समोर पेपर आहे असं कन्सिडर केलं तर. तर तुम्ही आता हे 4-5 दिवस आज नाही अभ्यास केला, मग उद्या नाही केला, परवा नाही केला, असं करत नाही केलं. जर तुम्ही 8 दिवस अभ्यास केला नाही तर ॲक्चुअली या 95% वरून तुमचा अभ्यास 85% वर किंवा 80% वर कसा येईल हे तुम्हालाही समजणार नाही. तुमच्या मागं हजारो स्टुडंट आहेत, तुमच्या समोरही हजारो स्टुडंट आहेत. तुम्हाला त्यातून सगळ्यांतून जर वेगळं व्हायचं आहे, तर कन्सिस्टन्सी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा पेपर झालाय, तुम्हाला परत अभ्यासाला लागायचंच आहे. डे 1 पासून ॲज युजुअल तुमचा जो अभ्यास झाला आहे, तेच ते काय वाचायचं, मला बोर होतंय. तुम्ही सोर्स थोडेफार व्हेरिएशन करू शकता, पण बिलकुल थांबायचं नाही अभ्यास. कन्सिस्टन्सी जी आपल्या आधी होती तीच आपल्याला मेंटेन करायची आहे. जोपर्यंत आपली जी सेकंड अपॉर्च्युनिटी आहे ट्रान्सको येई ती होत नाही, तोपर्यंत तुम्हाला सेम कंटिन्युटी मेंटेन करायची आहे. ठीक आहे? तर तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा आणि त्यानुसार अभ्यास करायचा आहे. आता थोडं पेपर बद्दल बोलू तर तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही जर माझे व्हिडिओ आधीपासून जर फॉलो करत असणार तर मी तुम्हाला नेहमी सांगते पॉवर सिस्टम म्हणा, मशीन म्हणा, नेटवर्क म्हणा, मेजरमेंट म्हणा, याला मी फर्स्ट स्लॉटमध्ये कन्सिडर करते. हे मेन सब्जेक्ट आहे आपले इलेक्ट्रिकलचे, ते तुमचे स्ट्रॉंग असायलाच पाहिजे. आणि हे जे स्टुडंटनी मला सांगितलं हा शिफ्ट 1चा पेपर जर पकडला आपण तर 16 क्वेश्चन जे होते, हे जे आहे हे क्वेश्चनचा ब्लॉक आहे. 16 क्वेश्चन पॉवर सिस्टमचे, 10 क्वेश्चन मशीनचे, 7 नेटवर्कचे. तर हे 10 ते 12 पण असू शकतात मशीनचे. मेजरमेंटचे 8, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स नव्हतं. पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे 2 क्वेश्चन, डिजिटलचा 1, कंट्रोल सिस्टमचा 1 आणि सिग्नल सिस्टमचा 1. 3-4 क्वेश्चन जे फॅक्च्युअल बेसवर होते ते ॲक्चुअली समजले नाही. तर अशा प्रकारे जर आपण अनालिसिस केलं तर मेन जे कोर सब्जेक्ट आहे त्यावर चांगले क्वेश्चन विचारले गेले. म्हणजे तुम्ही खूप चांगल्या वेळेने जर पॉवर सिस्टम, मशीन, नेटवर्क, मेजरमेंट केलं आणि या बाकीच्या सब्जेक्टचं बेसिक जरी केलं, कारण हे जे क्वेश्चन होते हे बिलकुल बेसिक लेव्हलचे होते आणि हे थोडेसे म्हणजे नॉर्मल लेव्हल जी आपण पकडून चालतो येईला तीच. फार काही अप लेव्हल नव्हती टेक्निकलची, नॉर्मलच लेव्हल होती. ठीक आहे? तर अशा आणि शिफ्ट 2चा जरी पेपरचा विचार केला तरी नियर अबाउट असंच अनालिसिस होतं. पॉवर सिस्टम, मशीन, नेटवर्क, मेजरमेंट यावरच चांगले म्हणजे जास्त क्वेश्चन होते. नियर कंपेअर टू बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल कंट्रोल सिस्टम आणि सिग्नल. सिग्नलचा आय थिंक सेकंड शिफ्टमध्ये पेपर नव्हता. फर्स्ट शिफ्टमध्येच एक क्वेश्चन होता. तर अशा प्रकारे अनालिसिस आहे. तर तुम्हाला इन फ्युचर आता ट्रान्सकोसाठी करायचं असेल तर ट्रान्सकोसाठी काय करायचं ते आधी मी तुम्हाला सांगितलंय. सगळ्यात आधी मेन कोर सब्जेक्टवर फोकस करायचं. हे सब्जेक्ट खूप चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. यातला एक MCQ तुम्हाला यायला पाहिजे. प्रत्येक कन्सेप्ट समजायला पाहिजे. बाकी याचं तुम्ही बेसिक जरी केलं तरी तुम्ही MCQ सॉल्व्ह करू शकता. पण असं नाही की बिलकुल MCQ सॉल्व्हच नाही करायचे. तुम्हाला MCQ थोडेफार सॉल्व्ह पण करायची गरज आहे. कारण MCQ सॉल्व्ह करणार तेव्हाच तुम्हाला समजेल की क्वेश्चन कसा येणार आहे. तर हे आपलं पेपरचं अनालिसिस झालं. आता तुमच्यासोबत जे काही झालं, सपोज आता एखाद्याचा पेपर डिस्कॉमचा चांगला नसेल गेला, खूप तुम्ही निगेटिव्हमध्ये केले, एखाद्याने तुम्ही सपोज 47 अटेम्प्ट केले आणि त्यातले तुमचे 10 ते 12 क्वेश्चन रॉंग झाले. असं पण होऊ एखादा स्टुडंट असेल
किंवा एखादा स्टुडंट असा असेल त्याने 39 किंवा 40 अटेम्प्ट केले पण त्यांचा रॉंग नाही आहे क्वेश्चन, एकच क्वेश्चन, एक दोन क्वेश्चन रॉंग झाले, एखादा क्वेश्चन रॉंग झाला किंवा रॉंगच नाही झाले असाही स्टुडंट असू शकते, ज्याने 42 अटेम्प्ट केले, 43 असाही स्टुडंट असू शकते. तर यातून आपल्याला शिकायचं काय, तुम्ही ही जी मिस्टेक केली 47 अटेम्प्ट केले 10 ते 12 रॉंग झाले, तर ही मिस्टेक बिलकुलच व्हायला नको. आपले रॉंग मध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं 50-50 जरी पर्सेंट जरी पॉसिबिलिटी असेल तुमची एका क्वेश्चनची की बाबा मला 2 ऑप्शन मध्येच डाऊट आहे, तरी तुम्ही जास्त क्वेश्चनची रिस्क घेऊ नका. आता या केसमध्ये स्कोअर कमी येईल कारण तुमचे एवढे रॉंग झाले तर ते क्वेश्चन तर गेलेच गेले, त्यासोबत जो निगेटिव्ह मार्किंग लागलाय तोही गेला आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. पेपर तुम्ही ज्या ज्या मिस्टेक यावेळेस महाडिस्कॉमच्या वेळेस केल्या त्या कोणत्याच मिस्टेक तुम्हाला रिपीट करायच्या नाही आहेत. जर तुम्ही मिस्टेक रिपीट केला नाही तर नक्कीच फ्युचरमध्ये महाट्रान्सकोमध्ये तुमचं सिलेक्शन होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. नथिंग इज इम्पॉसिबल. हे तुम्हालाही माहिती आहे. जर तुम्ही प्रॉपरली अजूनही अभ्यास केला तर तुमचं ट्रान्सकोमध्ये सिलेक्शन होऊ शकते. बिलकुल निगेटिव्ह झोनमध्ये जायचं नाही. जर तुमचा पेपर जरी खराब गेला असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी खूप सिली मिस्टेक केला, तर सिली मिस्टेक ॲक्च्युली सगळे स्टुडंट करतात. कोणी एका क्वेश्चनमध्ये करते, तर कोणी 4-5 क्वेश्चनमध्ये, तर कोणी 10-12 क्वेश्चनमध्ये. पण त्या सिली मिस्टेक तुम्हाला आधीपासूनच मी सांगते, टेस्टपासूनच त्या सिली मिस्टेक ज्या ज्या होत आहेत ते लिहत चला. जेव्हा तुम्ही लिहिणार, त्या रिपीट वाचणार, तेव्हा तुम्हाला समजेल की ह्या सिली मिस्टेक मला रिपीट करायच्या नाही आहे. ठीक आहे? तर अशा प्रकारे तुम्ही म्हणजे तुमचं जे काही आता ट्रान्सकोसाठी प्लॅन बनवा आणि प्लॅन बनवून तुमचा अभ्यास करा. प्लॅन एक्झिक्यूट करा. डेली तुमचा प्लॅन एक्झिक्यूट करा आणि डेली प्रॉपरली अभ्यास करा. जेणेकरून महाट्रान्सकोला खूप चांगले चान्सेस राहणार तुमचे सिलेक्शनचे. आणि आणखी एक, कुठेही तुम्हाला असं फील झालं की कुठेतरी तुम्हाला लो फील होत आहे किंवा अभ्यासात तुम्हाला समजत नाही आहे, त्या केसमध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि आणखी एक, जर तुम्हाला एक आपले पर्सनल गायडन्सचे सेशनसुद्धा होत असतात, तर ते ॲक्च्युली यूट्यूबवर सांगितलं नव्हतं मी, कारण यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं झालाच नव्हता माझा एवढ्यात. तर आपलं जे टेलिग्रामचा ग्रुप आहे ते त्याच्यावर जे जे जॉईन आहेत त्यांना माहिती असेल की जे पर्सनल गायडन्सचे सेशन होत असतात आपले, तर ते जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. तर एखाद्या स्टुडंटला पर्सनली म्हणजे कसं असते, पर्सनली आपण ग्रुपमध्ये काही क्वेश्चन विचारू शकत नाही, काही डाऊट विचारू शकत नाही. आपल्याला वाटतं एवढा सिली डाऊट कसा विचारायचा, पण जेव्हा पर्सनली कॉन्टॅक्ट होतो तेव्हा आपण म्हणजे बिनधास्त बोलू शकतो की हा डाऊट आहे, मला हे समजत नाही आहे, ते समजत नाही आहे, आणि तुम्हाला मी पर्सनली हँडल करते सगळे डाऊट जे काही असतात ते. तर तर तुम्ही त्या अकॉर्डिंग, जर तुम्हाला प्लॅनिंगची गरज आहे किंवा तुम्हाला असं वाटतंय की मला एक प्रॉपर स्ट्रॅटेजीची गरज आहे किंवा मला समजत नाही आता समोर कसं करावं, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की टाईम हा खूप जास्त व्हॅल्युएबल आहे. आता तुमच्या ज्या काही मिस्टेक झाल्या, तुम्हाला जे काही समजलं असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल गाईडन्सची गरज आहे, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. टाईम खूप जास्त व्हॅल्युएबल आहे. एक गोष्ट तुम्हाला आधीच सांगितली, इलेक्शनच्या इयरलाच व्हॅकन्सी असतात. 2019चं बघा आणि 2024चं बघा. यानंतर तुम्हाला परत 4 वर्ष वेट करावं लागेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. 4 वर्ष वेट जर करायचं नसेल, तर उरलेल्या जे 1-2 महिन्यात त्यात तुम्हाला खूप चांगल्या वेळेने अभ्यास करावा लागेल, जेणेकरून ट्रान्सकोला तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. ठीक आहे? तर अशा प्रकारे आजचं आपलं अनालिसिस होतं. बाकी तुम्हाला अदर जर काही डाऊट असेल तर तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप आपला जॉईन करू शकता आणि त्यावर मला तुमचा कोणता जो काही डाऊट आहे तो विचारू शकता. ठीक आहे? थँक यू सो मच.